जळगाव रेल्वे घटनेच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन। रेल्वे अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर। अफवेमुळे पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतून रुळावर उड्या घेतल्या। एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला गुरुवारी मंजुरी। मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार। एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ होणार। नाशिकमधील मनमाड एसटी बस स्थानक समस्यांविरोधात बसपा आक्रमक। समस्या सोडवण्यासाठी बहुजन समाज पार्टीचं धरणं आंदोलन। जोपर्यंत काम सुरू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। राज्यामध्ये गेल्या 23 दिवसांमध्ये 11 वाघांचा मृत्यू। वन विभागाची धक्कादायक माहिती समोर। तर 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघातामध्ये मृत्यू। इतर 3 वाघांची शिकार झाल्याची माहिती। चौकशी सुरू। सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकांचं मोठं नुकसान। संत्री उत्पादकांसाठी 365 कोटींच्या अनुदानाला राज्य सरकारची मंजुरी। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारानं मदत मंजूर। पुण्याच्या जुन्नरच्या द्राक्षांची बांगलादेशात निर्यात। किलोला 110 ते 125 रुपयांचा भाव मिळतोय। द्राक्षांच्या तोडणी हंगामाला देखील नुकतीच सुरुवात। कापूस उत्पादन 304 लाख गाठींवर जाणार। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज। यंदा महाराष्ट्रातून सर्वाधिक 90 लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज। जीपीएस रुग्णांची संख्या आता 67 वर। 7 रुग्ण वाढले। 13 रुग्ण सध्या कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांबाबत पालिकेकडून हात वर। आजाराची लक्षणं असलेल्यांच्या वैद्यकीय चाचण्या तसंच उपचारासाठीची कोणतीही सोय नाही। पदरमोड करूनच खर्च करण्याची वेळ। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जीबीएसचे 5 रुग्ण दाखल। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जीबीएसचे रुग्ण सापडल्यानं चिंता व्यक्त। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।